राऊरीतले ठाकरेंच्या शिवसेनेतले बंडखोर अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे यांनी मतदान केलंय। राहुरी तालुक्यात देसवंडीत त्यांनी कुटुंबासह मतदान केलंय। तालुक्याच्या अस्मितेसाठी लढत असल्याचं ते म्हणतात। आपल्याकडे धनशक्ती नसली तरी जनशक्ती आहे असा दावाही त्यांनी केलाय। रावसाहेब खेवरे आपल्या बरोबर आहेत। नाना, मतदानाचा हक्क बजावलाय, काय विश्वास आहे? 100% आत्मविश्वास आहे की ही निवडणूक अस्मितेवर लढली गेली आहे। अस्मिता म्हणजे कशी की 1,93,000 मतं हे राहुरी तालुक्यातले, 80,000 मतं हे नगर तालुक्यातले, 59,000 मतं हे पाथर्डी तालुक्यातले। आणि असं असताना 1,93,000 मतं आमच्या असताना आम्हाला उमेदवारी करू दिली जात नाही किंवा उमेदवारी अर्ज भरू दिला जात नाही। त्याच्याचमुळं मी ह्या तालुक्याची अस्मिता घेऊन ह्या तालुक्याच्या सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला घेऊन ही निवडणूक लढतोय आणि ही निवडणूक मी 100% जिंकणार आहे। महाविकास आघाडीतच कुठेतरी फूट पडल्याचं दिसतंय। एकीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार आहे, तुम्ही देखील ठाकरे गटातून बंडखोरी करत अपक्ष निवडणुकी रिंगणात आहेत। काय फटका बसेल महाविकास आघाडीला? नाही, आता फटका महाविकास आघाडी, भारतीय जनता पार्टी याच्याबद्दल माझं काय मत नाही। मी माझ्या तालुक्याच्या अस्मितेसाठी लढतोय। मी कुठल्याही पक्षासाठी म्हणून निवडणूक लढत नाही आहे। मी माझ्या तालुक्याच्या अस्मितेसाठी। आज आम्हाला सांगितलं उमेदवारी करायची नाही, उद्या सांगते घराच्या बाहेर यायचं नाही। ह्या तालुक्यात परिवर्तन होणार आहे आणि तालुक्याच्या अस्मिता म्हणून उद्या रावसाहेब खेवरेच आमदार होणार आहे। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अचानक निवडणुकीतून माघार घेतली, मात्र पाठिंबा शेवटपर्यंत अद्यापही कोणाला दिला नाही। काय राजकारण नेमकं? त्यांच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही। मात्र ते प्रमुख दावेदार ह्या निवडणुकीचे होते, त्यांनी माघार घेतली। तालुका एकदम अस्थिर झाला म्हणून तालुक्याला धीर देण्यासाठी, अस्मिता जागे करण्यासाठी रावसाहेब खेवरे मैदानात आला। माझा विजय होईल असा विश्वास रावसाहेब खेवरे यांनी व्यक्त केलाय। त्यामुळे आज दिवसभर मतदान पार पडल्यानंतर 4 तारखेला गुलाल कोणाच्या अंगावर पडेल हे स्पष्ट होईल। नितीन ओझा, एबीपी माझा, राहुरी, अहिल्यानगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।